नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 60 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा? नंदुरबार हा जिल्हा पहा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नंदुरबार हा जिल्हा पहा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कृष्णा आणि वारणा यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो, तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कृष्णा आणि वारणा बघा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो, तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पहा, हरिपूर बघा हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, सारिस्का हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सारिस्का बघा हे एक महत्त्वपूर्ण अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। सारिस्का हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, राजस्थान या राज्यामध्ये पहा सारिस्का हे अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी? बघा, लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, लखनौ हे शहर पहा गोमती नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, मयूराक्षी हा भारतामधला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? मयूराक्षी बघा हे भारतामधला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा, मयूराक्षी हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, जमशेदपूर हे बघा हे एक औद्योगिक शहर आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर बघा हे शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर रेगुर मृदा पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली ती मृदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाघासाठी प्रसिद्ध असलेले कान्हा बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? वाघांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं कान्हा बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा कान्हा नॅशनल पार्क बघा हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? काक्रापारा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। बघा, काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, विष्णू शर्मा यांनी ते लिहिलेले या ठिकाणी पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी बघा आपल्याकडे बघा अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। सोबत पहा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे आणि मागील बघा सर्व पेपर आहेत। जेव्हा सर्व काही बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 12 पहा, डांटे बघा हा जगप्रसिद्ध बघा महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेसंबंधीचे कवी आहेत?
बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. डांटे बघा हा जगप्रसिद्ध महाकवी कोणत्या भाषेशी संबंधित आहेत? बघा डांटे बघा हे कवी या ठिकाणी बघा इटालियन या भाषेसंबंधीचे ते कवी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या एका पिकावर पडणारा रोग आहे? ब्लास्ट हा रोग पहा खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? बघा ब्लास्ट हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर या ठिकाणी तांदूळ या पिकावर पडणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 14 बापा अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होत असते? बघा अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा रेगुर मृदा बघा अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी ती मृदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजेच गुजरात बघा हे राज्य देशामध्ये भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा मांजरा ही नदी पहा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा मांजरा ही नदी बघा बीड या जिल्ह्यामध्ये उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा कोल्हापूर बघा हा जिल्हा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर आफ्रिकेमधील बघा वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय? उत्तर आफ्रिकेमधील पहा वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सहारा वाळवंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा रूरकेला हा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रूरकेला बघा हा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रूरकेला बघा हा लोहपोलाद कारखाना ओरिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये पहा समानतेचा हक्क बघा समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? बघा कलम 14 ते 18 मध्ये बघा समानतेचा हक्क हा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काचेला गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड वापरतात? बघा काचेला बघा गडद निळा रंग या ठिकाणी देण्यासाठी बघा मॅग्नीज डायऑक्साईड ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के? हवेमध्ये विचारले कार्बन डायऑक्साईड बघा या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा या ठिकाणी हवेमध्ये बघा कार्बन डायऑक्साईडचा वायूचं बघा 0.03 या ठिकाणी एवढे हे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त हा द्रवणांक असतो? बघा या ठिकाणी काय विचारले बघा पाणी पारा हवा ऑक्सिजन खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा द्रवणांक सर्वात जास्त असतो? बघा पारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. बघा मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आहे जे कलम जीविताची हमी देते? बघा जीविताची बघा 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 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील कलम 21 बघा हे जीविताची बघा या ठिकाणी हमी देणारं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या भागामध्ये? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील भाग 9 मध्ये बघा पंचायत राज हा विषय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे?
बघा भगतसिंग यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? अभिनव भारत बघा सन 1904 मध्ये बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही केली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा, गीतांजली बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक? गीतांजली बघा रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले या ठिकाणी पुस्तक आहे। दुसरा क्रमांक पुढचा, इंडियन ओपिनियन बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? इंडियन ओपिनियन बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा महात्मा गांधी यांनी बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामसभा बघा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? बघा गावामध्ये बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची जबाबदारी असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, सरपंचांची बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते। दुसरा क्रमांक पुढचा बघा, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग बघा यांची स्थापना रासबिहारी बोस यांनी पहा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना ही केलेली आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा, रास्त गोफ्तार बघा रास्त गोफ्तार म्हणजेच खरी बातमी या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा रास्त गोफ्तार बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, दादाभाई नौरोजी यांनी ते सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। दुसरा क्रमांक पुढचा, मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, विदा सावरकर यांनी पहा मित्रमेळा या संघटनेची स्थापना ही केलेली आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा, निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, राष्ट्रपती बघा हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात। दुसरा क्रमांक 6 पहा, ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? ग्राहक संरक्षण कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, सन 1986 या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा, गोदावरी आणि प्रवरा बघा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा गोदावरी आणि प्रवरा बघा यांचा संगम टोके या ठिकाणी होतो। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा, चंद्रकांत मांढरे हे कला संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा चंद्रकांत मांढरे बघा हे कला संग्रह कोल्हापूर या ठिकाणी आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा, वाऱ्याचा वेग मोजण्याचं परिमाण खालीलपैकी कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, वाऱ्याचा वेग मोजण्याचं परिमाण खालीलपैकी कोणतं आहे? बघा ॲनोमोमीटर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बघा बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली आहे? बंगालची फाळणी बघा लॉर्ड कर्झन ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा, होम रूल लीगची स्थापना कोठे आणि कोणत्या वर्षी झाली? बघा होम रूल लीगची स्थापना कोठे आणि खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, होम रूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वर्षी झाली होती? बघा अड्यार या ठिकाणी बघा सन 1916 या वर्षी होम रूल लीगची स्थापना ही झाली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे?
बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न बघा वारंवार असतो. जागतिक आरोग्य दिन बघा 7 एप्रिल या दिवशी बघा जागतिक आरोग्य दिन असतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे बघा पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? बघा उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेच्या ठिकाणी पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? बघा ग्रामसेवक बघा हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हेमलकसा बघा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं? बघा हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं स्थळ आहे? हेमलकसा बघा हेमलकसा बघा हे गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते स्थळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही संस्था बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी बघा ही संस्था बघा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या एका बघा दाल आणि उलर ही सरोवरे बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो दाल आणि उलर ही सरोवरे पहा जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पहा पुणे या ठिकाणी बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? राज्यसभेची बघा एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? बघा 250 बघा एवढे राज्यसभेची बघा एकूण या ठिकाणी सभासद संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता? बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरुग्रह हा पहा सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पारित झाला? पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला तो कायदा? पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा सन 1881 बघा सन 1881 या वर्षी बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट या ठिकाणी पारित झाला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काँग्रेसमध्ये बघा फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं अधिवेशन आहे? बघा सन 1907चं बघा सुरत अधिवेशन या अधिवेशनामध्ये बघा काँग्रेसमध्ये फूट पडली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेरीबेरी बघा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे? बेरीबेरी बघा हा आजार खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे? बघा जीवनसत्व ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारतीय दूरसंचार बघा क्रांतीचे जनक असे बघा सॅम पित्रोदा. ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा डॉक्टर होमी भाभा यांना बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा लोकमान्य टिळक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा महाराष्ट्र पोलीस भरती आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण आतापर्यंत विचारलेले सर्व प्रश्न आणि अतिसंभाव्य प्रश्न आणि चालू घडामोडी बघा लेटेस्ट तुम्हाला सर्व काही IMP PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे सर्व IMP PDF पाठवले जातील.
त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.